सासूरवाडीचा प्रेमळ पाहुणचार संपून आता आम्ही निघालोय आमच्या गावी चिंदरला, कारण तिकडे आहे आमच्या घराची वास्तुशांती आणि सत्यनारायण महापूजा। घरी पोहोचताच रंगरंगोटीला सुरुवात केली आणि निघालो एका महत्त्वाच्या कामासाठी। महत्त्वाचं काम म्हणजे सगळ्यांच्या घरी द्यायचं होतं पूजेचं निमंत्रण। आणि हे आहेत आमचे मोठे बंधू राज मोरेश्वर गोसावी, ज्यांच्यासोबत मला ही जबाबदारी देण्यात आली होती। आणि याच जबाबदारीसोबत प्रत्येक घरात निमंत्रण पोहोचलंच पाहिजे अशी सक्त ताकीद देण्यात आली होती। म्हणूनच हा सगळा खटाटो। निमंत्रण देऊन घरी आलो तर नारळ सोलण्याचं काम सुरू झालं होतं। कोकणात नारळाला फक्त झाडाचं फळ मरत नाही, तर तो इथल्या संस्कृतीचा आणि सण समारंभाचा एक महत्त्वाचा भाग आहे। नारळांची लगबग संपली आणि मग सुरू झाली घर सजवायची तयारी। घराला लाइटिंग तर केली, पण तुळशीला दिलेल्या रंगांचा प्रकाश मात्र घरात सर्वत्र पसरला होता। हेच काय ते कोकणातलं खरं सौंदर्य। गावी आलो की काही गोष्टी चुकवायच्या नसतात, त्यांच्यापैकीच ही एक, कांदा भजी आणि चहा। कामं तर होतच राहतील, पण परंपरा जपली गेली पाहिजे। दुसरा दिवस उजेडेपर्यंत आमची मुंबईची अर्धी टीम गावात पोहोचली होती। नवीन टार्गेट होता आंब्याच्या झाडाची पानं। बऱ्याच वर्षांनी सगळी भावंड एकत्र आलो होतो, तर खूप जुन्या आठवणींना उजाळा मिळाला। पानं पूजेसाठी हवेत म्हणून छोट्या बंधुराजांनी त्याचा क्वालिटी चेक सुरू केला आणि आता मात्र पूजा आकार घेत होती। चौरंग, केळीची पानं, घरातली लगबग आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून वातावरण अतिशय सुंदर झालं होतं। असेच आनंदाचे क्षण घेऊन भेटूया आपल्या पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये। तोपर्यंत लक्षात ठेवा, आनंद वाटला तरच वाढतो।